राज्यातल्या सध्याच्या उन्हाच्या तीव्रतेमुळे औष्णिक विद्युत केंद्र व हायड्रो विद्युत केंद्र हे बरेचसे बंद आहेत आणि त्यामुळे राज्यभर जवळपास सगळेच बिघाड झालेले आहेत असे काही विषय येत आहेत आणि त्यामुळे विजेची खूप टंचाई निर्माण झालेली आहे। प्रत्येक माझ्याही मतदारसंघामध्ये रोज जे 8 लाईट बंद केली जाते ती जास्त प्रमाणात तिचं कंटिन्यूशनमध्ये जे एकसारखी लाईट येते ती येत नाही, ती सारखीच बंद केली जाते आणि त्यामुळे कमीत कमी रोज जर 200 फोन येत असतील तर त्यातले 100 फोन हे लाईटच्या संदर्भात येत आहेत। तर हे औष्णिक वीज निर्मितीचे प्रकल्प तांत्रिक कारणामुळे बंद पडलेत असं सांगितलं जात आहे आणि पाऊस नसल्यामुळे हायड्रोचे प्रकल्प बंद केले जात आहेत, ते खरं आहे का? माननीय अध्यक्ष महोदय, मध्यंतरीच्या काळामध्ये आपला कोराडीचा जो 660 मेगावॅटचा संच आहे तो काही काळ बंद होता। म्हणजे 12 तारखेला 21:46 पासून 13 तारखेला 4 वाजेपर्यंत, 17 तारीख ते 19 तारीख असा तो बंद होता। नाशिकचाही संच असा, हे तिन्ही चारी संच मध्ये 2-2, 3-3 दिवस बंद होते। ते जरी बंद असले तरीही आपला जो मिड टर्म वीज खरेदीचा करार आहे त्या करारामुळे या संचाला रिप्लेस करणारी सगळी वीज हे आपण त्या ठिकाणी विकत घेतली। दरम्यानच्या काळामध्ये सुदैवाने कोयनेमध्येही आपला जो महानिर्मितीला अलॉटेड कोटा आहे तो कोटा बाकी होता, त्या कोट्याचा वापर करून आपण ॲडिशनल वीज निर्मिती केली। त्यामुळे या दरम्यान एकही दिवस आपण भारनियमन केलेलं नाही। आपण जो विषय सांगताय तो विषय काही ठिकाणी जो होतोय याची 2 कारणं आहेत। पहिलं, आता आपण फिडर सेपरेशन केलेलं आहे आणि फिडर सेपरेशन झाल्यानंतर ज्या लोकांनी शेतीच्या फिडरवर घराची लाईन टाकलेली आहे त्या लोकांना त्रास होतोय, कारण फिडर सेपरेशन नंतर आता आपण 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज देतो आणि त्यामुळे नंतरच्या काळामध्ये आपण ज्यावेळेस शेतीचं फिडर बंद करतो त्यावेळी ज्या लोकांनी त्या फिडरवरनं घरची वीज घेतलेली आहे त्या लोकांना असं वाटतं की लोड शेडिंग आहे, ते लोड शेडिंग नाही। त्या लोकांनी जे आपलं सेपरेटेड फिडर आहे, म्हणजे ज्या फिडरवरनं आपण उद्योगाला किंवा घरगुती करता वीज देतो त्याच्यावर जाणं अपेक्षित आहे। तशा प्रकारे आपण त्यांना सांगतो देखील आहे। काही प्रमाणात लोक चालले देखील आहेत, पण ज्या ठिकाणी लोक जात नाहीत त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम येतो आणि त्यांना असं वाटतं आहे की कुठेतरी लोड शेडिंग होतं आहे। दुसरा, आपण ज्यावेळी अशा प्रकारचं फेलियर झालं त्या फेलियरमध्ये आपण वेगवेगळ्या स्रोतातनं जी काही वीज घेतली ती वीज घेतल्यानंतर काही ठिकाणी हेही लक्षात आलं की मोठ्या प्रमाणात अचानक ही सगळी वीज आल्यामुळे 2-3 ठिकाणी हेही खरं आहे की ट्रान्सफॉर्मर फेलियर झालं, पण ते आपण लगेच रिप्लेस केलं। मात्र कुठेही लोड शेडिंग आपण केलेलं नाही। उलट आत्तापर्यंतचा रेकॉर्ड जवळपास 32,000 मेगावॅट 32,000 मेगावॅटचा लोड देखील आपण पूर्णपणे त्या ठिकाणी सॅटिस्फॅक्टरी अशा पद्धतीनं त्याचा पुरवठा केलेला आहे। आणि आता तर आपण या पद्धतीनं प्लॅनिंग केलं आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये आपण जवळपास 45,000 मेगावॅटपर्यंत जातो। विकास ठाकरेजी। अध्यक्ष महोदय, नागपूर जिल्ह्यामध्ये कोराडी औष्णिक केंद्र आहे आणि तेथे वीज निर्मिती होते आणि असं असताना सुद्धा या उन्हाळ्यामध्ये नागपूर शहरातल्या अनेक भागामध्ये रात्रीच्या वेळेस 7-8 तास वीज नव्हती आणि त्यामुळे लोकांचा जमाव त्या MSEBच्या सबस्टेशनवर जायचा। दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्यांची विचारणा केली असता त्यांचं सांगायचं की इथे कुठे ट्रान्सफॉर्मरसाठी निधीचा अभाव आहे, आमच्याजवळ मनुष्यबळ नाही आणि हा त्रास सातत्यानं 2 महिने झाला। आणि मला वाटते की यावर सरकार काय उपाययोजना करणार आहे आणि जे अधिकारी सामान्य जनतेला जे उत्तर देत होते की निधीचा, तर मला वाटते की निधीचा अभाव असू शकत नाही, कारण की ऊर्जा मंत्री साहेबच आमच्या नागपूर शहराचे आहेत। तर निधीचा अभाव नाही तर मग याच्यात चुकी कोणाची आहे? जे कामचोर अधिकारी आहेत ते लोकांचे फोनसुद्धा उचलत नाही, तुमचा वायरमॅन लाईनमन असतो तो सुद्धा फोन उचलत नाही, तर मग लोक जमा होऊन त्या सबस्टेशनवर जाऊन ते सबस्टेशन पेटवण्याची भाषा वापरतात, पोलीस तिथे जमा होतात। तर मला वाटतं हे सर्व प्रकरणं 2 महिने नागपुरात चालले
आणि याची चौकशी व्हावी आणि जर खरं असेल तर या सुधारण्यासाठी सरकारकडे काय उपाययोजना आहे याचं उत्तर द्या. मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य आमदार विकास ठाकरेजी सांगतायत त्यात काही प्रमाणात वस्तुस्थिती आहे. मुळामध्ये आपल्याला माहिती आहे की यावेळेस एक्सटेंडेड उन्हाळा आहे आणि या एक्सटेंडेड उन्हाळ्यामुळे आपली मागणी ही खूप पीकवर गेली. म्हणजे आपण जर विचार केला तर साधारणपणे मागच्या वर्षीशी आपण कम्पेअर केलं तर काही प्रमाणात 4000 मेगावॅटनी मागणी वाढली आहे. हे काम मोठं आहे. तुम्हाला सांगतो की अख्खं केरळ राज्य जे आहे या अख्ख्या केरळ राज्यामध्ये 6000 मेगावॅट वीज यूज होते आणि 6000 मेगावॅटच्या वर गेलं तर त्या ठिकाणी आता लोड शेडिंग चाललं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये नुसतं पीक जे आहे त्यातही 4000 मेगावॅटनी आपली डिमांड वाढली. त्याची पूर्तता आपण केली. पण हा जो सगळा नागपूरचा भाग आहे या भागामध्ये 2 सबस्टेशनची निर्मिती आपल्याला करायची आहे. कारण जे सबस्टेशन आहे त्याच्यावर ज्यावेळेस पीक लोड वाढतो त्यावेळी त्याचं फेलियरचं प्रमाण आहे. या संदर्भात माझ्याही मतदारसंघातला प्रॉब्लेम आहे. म्हणजे केवळ तिथे नाही, त्यातला एक मेजर माझ्याही मतदारसंघावर त्याचा परिणाम आहे. पण त्यामध्ये प्रॉब्लेम हा होता की 2 आपण सबस्टेशन मंजूर केले, त्याची जागा मिळत नव्हती. मी आता त्याची बैठक घेऊन त्या जागा त्यांना मिळवून दिलेल्या आहेत. त्याचं कामही आपण करणार आहोत. ते काम झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्यावेळेस हा लोड डिस्ट्रीब्यूट होईल सबस्टेशनवर त्यावेळी हे फेलियरचं प्रमाण हे पूर्णपणे त्या ठिकाणी संपेल. मात्र आपण जे सांगितलं की फोन उचलला नाही वगैरे असं जर असेल तर कारवाई केली जाईल. निकमजी बोला. अध्यक्ष महोदय, प्रश्न नागपूरचा आहे. मी थोडासा कोकणात येतो. कारण चिपळूणमध्ये मुरादपूर म्हणून आहे, वाशिष्ठीच्या काठावर उपकेंद्र आहे आणि तुम्ही मुंबईत इथे थांबा. पाण्यामुळे काही पाऊस न पडल्यामुळे कदाचित काही बंद होतात. पण आमच्याकडे थोडं पावसाळ्यात उलटं होतं. अति पाऊस झाल्यामुळे नदीच्या काठावर जे जे उपकेंद्र आहेत हे शिफ्टिंगचे प्रस्ताव वरती पाठवलेले आहेत. आता दरवेळी पाणी भरल्यामुळे 40 लाख 50 लाख रुपये रिपेअरिंगला खर्च केला जातो. परंतु शिफ्टिंगचा प्रस्ताव आहे तो फक्त 1 कोटीचा आहे. म्हणजे 1 कोटी खर्च केला तर कायमस्वरूपी चिपळूण शहराला चांगल्या पद्धतीचा लाईट पुरवठा होऊ शकेल. त्यामुळे हे शिफ्टिंगबाबत आपण गांभीर्याने विचार करणार का? आणि दुसरे ग्रामीण भागामधले अनेक असे उपकेंद्र आहेत की त्यांच्यावर 30-30 40-40 गावाचा लोड आहे. तर हा लोड कमी करण्यासाठी उपकेंद्रांची संख्या आम्हाला वाढवून देण्याबाबतचा सकारात्मक विचार करणार का? होय अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा आपण जे सांगितलेलं आहे त्या संदर्भातले जर प्रस्ताव आले असतील तर त्याच्यावर सकारात्मक विचार केला जाईल. आणि आपण जी RDSSची योजना हातामध्ये घेतली आहे ती योजनाच याकरता आपण घेतलेली आहे की त्यातनं ज्या सबस्टेशनवर अधिकचं लोड आहे त्या ठिकाणी आपण लोड डिस्ट्रीब्यूट करण्याकरता सबस्टेशन्स तयार करतो आहोत. आणि मला हे देखील सांगायचं आहे की विशेषतः आता आपली जेव्हापासनं मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही मोठ्या प्रमाणात कार्यान्वित झाली आणि 6000 मेगावॅट आता त्यातनं आपल्याला वीज मिळते, तेव्हापासनं ट्रान्सफॉर्मर फेलियरचा रेट हा सबस्टॅन्शियली कमी झालेला आहे. यावर्षी जर आपण तो बघितला तर इतक्या उन्हाळ्यामध्ये म्हणजे हे कदाचित आश्चर्य असेल की साधारणपणे विजेची मागणी ही 5% 60% वाढते. पण मागच्या वर्षीच्या तुलनेत आपली विजेची मागणी ही 19.5% वाढलेली आहे. काही प्रमाणात औद्योगिकरणामुळे देखील ती वाढलेली आहे, पण काही प्रमाणामध्ये एक्सटेंडेड उन्हाळ्यामध्ये देखील ती वाढलेली आहे. आणि म्हणून निश्चितपणे RDSS योजनेच्या अंतर्गत अशा प्रकारे आपण जिथे सुचवलेलं आहे त्या ठिकाणी आवश्यकता असेल तर सबस्टेशनचं डिव्हिजन केलं जाईल. अध्यक्ष महोदय, यावेळेस आपण दरवेळेस अतिरिक्त वीज जी लागते, मला माननीय मुख्यमंत्री महोदयांना प्रश्न असा आहे की वीज संचामध्ये कोळसा हा निकृष्ट दर्जाचा पुरवला जातो. त्यातून या संचामध्ये वारंवार बिघाड येतो. कोलवाशिरीच्या माध्यमातून गेली 3-4 वर्ष हा कोळसा पुरवला गेला. त्यामध्ये निकृष्ट दर्जाचा कोळसा पुरवल्यासाठी त्याच्यावर दंड आकारला गेला. ते मोठ्या प्रमाणात आकारला गेला. जवळपास मला वाटतं की 1500-1600 कोटी रुपयाचा दंड त्या कंपन्यावर आकारला गेला. याचाच अर्थ असा होता की तो कोळसा निकृष्ट दर्जाचा पुरवला गेला हे कारण असू शकतं.
आणि म्हणून या संचामध्ये वारंवार बिघाड आल्याचं सकृतदर्शन दिसते आहे. म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की या कंपन्या आता पुढच्या वेळेस, कारण त्या कंपन्यांचा कोलवाशरीचा जो करार होता तो संपलेला आहे, भविष्यात उत्तम दर्जाचा कोळ येण्यासाठी या सगळ्या कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करून नव्यानं उत्तम दर्जाचा कोळसा पुरवण्यासाठी सरकार उपाययोजना करणार का? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की कायमस्वरूपी आता तुम्ही योजना आणताय आणि आपल्याकडे उपलब्ध असलेलं जे काही कोळसा आहे त्याच्यावर होणारे जे वीज निर्मिती आहे त्याची दर आहेत आणि आपण खुल्या मार्केटमधून घेतो, त्याचा भुर्दंड मोठ्या प्रमाणात सरकारवर पडतं आणि मोठं आर्थिक नुकसानसुद्धा होतं. म्हणून राज्य सरकार आत्ता नवीन सगळ्या टेक्नॉलॉजी आल्या आहेत त्यावर नवीन कॅपॅसिटी वाढवण्यासाठी नवीन संच 500 मेगावॅटचे उभारण्याचं प्रस्तावित आहे का, हे माझे प्रश्न आहेत. माननीय अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा तर आपण जो कोळशाचा मुद्दा मांडला त्यामध्ये काही प्रमाणात वस्तुस्थिती आहे. मुळातच आपण जर विचार केला तर आपल्याला जो काही कोळसा मिळतो त्याचा दर्जाच अतिशय निकृष्ट आहे आणि म्हणून नुकतीच आम्ही कोळसा मंत्र्यांसोबत बैठक घेतली. आत्ता आपला जो काही WCL मेजर आपल्याला देतं, SECL देतं, पण जो काही वाद आहे तो कोणाच्या एंडला सॅम्पलिंग करायचा. त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या खाणीतनं माल निघाला त्यावेळेचं जे सॅम्पलिंग आहे ते आम्ही ग्राह्य धरू. आपलं म्हणणं आहे की जिथे आम्हाला कोळसा मिळतो तिथलं सॅम्पलिंग तुम्ही ग्राह्य धरा. आता त्याच्यात आम्ही त्यांना अशी विनंती केली की जर 100% ऑगर सॅम्पलिंग तुम्ही अलाउ केलं तर हा प्रश्न मिटेल. कारण आपण जेव्हा कोळशाचं क्लिनिंग करतो किंवा ज्यावेळेस वॉश करतो त्यावेळेस वॉश करूनही आपण 5 ते 60% त्याला एन्हान्स करू शकतो. पण मुळात आलेला कोळसाच जर कमी ग्रेडचा असला, जसं आपलं त्यांच्यासोबत आता 1800 कोटी रुपये आपल्याला WCL कडनं घेणं आहे कारण ग्रेड स्लिपेज आहे, त्यांनी सांगितलं त्यापेक्षा कमी ग्रेडचा कोळसा आपल्याला मिळाला. त्यामुळे आता नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये कोळसा मंत्र्यांनी हे मान्य केलं की कंप्लीट ऑगर सॅम्पलिंग जे आहे हे आता ते अलाउ करणार आहेत. आपण त्यांना हे सांगितलं की आम्ही ऑगरचे पैसे खर्च करायला तयार आहोत, आम्हाला परवडतं ते, त्यामुळे आम्ही ते करायला तयार आहोत हे सांगितलेलं आहे. दुसरं, आपण जे मागच्या काळामध्ये जे काही कोल वॉशरीजचे टेंडर काढले आणि जे काही त्याच्यात आपण जो काही करार केलेला आहे त्या